तेव्हा राजकारणामध्ये यश अपयश सुरू असतं, परंतु या ठिकाणी महायुतीला इतक्या कमी जागा मिळतील ही अपेक्षा नव्हती. देशामध्ये माननीय नरेंद्र मोदींचं सरकार येईल हा विश्वास तर साऱ्यांनाच होता, परंतु राज्यभरामध्ये इतक्या कमी मताधिक्याने प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी 10वर किंवा 9वर टिकून पडेल असं कधी वाटलं नव्हतं. पण या ठिकाणी हे जे चित्र आलेलं आहे, या चित्रामध्ये असं दिसतं आहे की महायुतीला या ठिकाणी कमी जागा मिळताना दिसत आहे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी अधिकच्या जागा मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रामधल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि या चुरशीच्या निवडणुकांमध्ये निवडून येणारं जर असेल तर 10-20 हजाराच्या मताधिक्यानं बरेचसे उमेदवार या ठिकाणी निवडून येताना दिसत आहे. मागच्या कालखंडामध्ये लाखाचं मताधिक्य राहायचं, 2 लाखाचं राहायचं, 4 लाखाचं राहायचं आणि आता अगदी 4,000पासून तर 40,000, 50,000, लाखभर अशा मताधिक्याने निवडून येताना आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की परवा दिवशी मी सांगितलं होतं की महाराष्ट्रामधलं जे राजकारण चाललेलं होतं फोडाफोडीचं, ते जनतेला मान्य नाही. माझं हे म्हणणं होतं परवा की या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर या सरकारविषयीचा मोठा आहे आणि मी आज सांगतो असं नाही, मी महिन्याभरापासून तेही बोललो होतो. यामध्ये शेतकरी नाराज आहे, शेतमालाला भाव नाही आहे, हा मोठा फॅक्टर निवडणुकीच्या प्रचारात मला जाणवत होता. आणि या संदर्भात अनेक विषय जे होते ते सरकारचे विरोधी लोक उघडपणे बोलायचे आणि हे पाहत असताना भाजपला चिंतन केलं पाहिजे असं मी म्हटलं होतं. पण माझं हे म्हणणं बऱ्याच जणांना आवडलेलं नव्हतं, प्रामुख्याने भाजपच्या काही नेत्यांना ते झोंबलंही होतं. परंतु वस्तुस्थितीला धरून जे माझं स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटवर मी आजही ठाम आहे. आणि मला वाटतं पराजय विजय हा सोडा, पण पुढच्या कालखंडामध्ये विजय यायचा असेल तर काही त्रुटी ज्या आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी कोणाला फार मनाला लावून घेण्याचं गरज नाही की नाथाभाऊ असं काय बोलले. जे आहे ते स्पष्ट बोलणारा मी माणूस आहे आणि थोडी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की पुढच्या कालखंडामध्ये जर महाविकास आघाडीला, आपल्या महायुतीला या ठिकाणी चांगल्या रीतीनं विधानसभेमध्ये यश पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ज्या चुका आता वाढता आहे ते दुरुस्त केले पाहिजे, म्हणजे चांगलं यश मिळू शकेल. भाऊ, अबकी बार 400 पार हा आकडा देखील पार करू शकले नाही. निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नेहमी अशा स्वरूपाच्या घोषणा करायच्याच असतात आणि देशभरामध्ये 400 पार होतील ही घोषणा केली किंवा त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, कष्ट केले आणि यामुळेच आपल्या NDAला या ठिकाणी 300च्या वर बहुमत येताना किंवा 300च्या आसपास येताना दिसत आहे. सरकारचं बहुमत तर येतच आहे, या ठिकाणी सरकार तर मोदी साहेबांचंच होणार आहे. परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं किंवा उत्साह देण्यासाठी अशा घोषणा कराव्या लागतात. उत्तर महाराष्ट्रात बी तसं यश नाही मिळालं भाऊ भाजपला. उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आता 2 जागांवर भाजप निवडून येण्याचे, म्हणजे निवडून आली असं चित्र दिसतं आहे आणि त्याही 2 जागा जळगावच्या आहेत. बाकीच्या नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या इथल्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या जागा या ठिकाणी सर्वत्र पडलेल्या दिसत आहे. म्हणजे एखाद दुसरी नाशिकची वगळता मला असं वाटतं की या ठिकाणी 5 लाखाच्या वर आम्ही मताधिक्य मिळवू, उत्तर महाराष्ट्रातल्या साऱ्या जागा निवडून येतील किंवा निवडून आणू. हा जो आत्मविश्वासापैकी फाजील आत्मविश्वास होता त्यामुळे हा फटका बसला दिसतो. आत्मविश्वास असणं गैर नाही, परंतु फाजील आत्मविश्वास हा फटका बसलेला दिसतो. आपण भाऊ भाजपमध्ये असताना अशा प्रकारे भाजपला कधी फटका बसला नाही. 1989 पासून तर आज तागायत भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसहित नेत्यांसहित परिश्रम केले. पक्षानेही विश्वास ठेवला आणि इतकी वाईट परिस्थिती मला वाटतं 91 पासून तर 2019पर्यंत कधीही नव्हती. इतकी वाईट परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दिसत आहे. यामध्ये आम्ही 5च्या 5 जागा, नंदुरबारची जागा वगळता सर्व जागा या ठिकाणी आल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला भाजपच्या वाट्यावर जेवढ्या जागा आल्या तेवढ्या 100% निवडून यायच्या, नंदुरबार वगळता. परंतु आज असं पाहिलेलं आहे तर आमच्या नगरची जागा हातची गेली जी हक्काची होती. या ठिकाणी दिंडोरीची जागा जी भारती पवारांची होती, त्या मंत्री होत्या, ती जागा गेली.
भामरे मंत्री राहिलेलं होतं केंद्रामध्ये, तीही जागा आमची गेली. ही ना गावेत ह्या मंत्रिपदाच्या इच्छुक अशा चांगल्या कार्यकर्त्या होत्या. 3 वेळा त्या तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांची सारी मानसिक तयारी असतानासुद्धा या ठिकाणी दुर्दैवाने त्यांचाही पराभव झाला. आणि जळगाव जिल्हा भाजपचा 1989 पासून तर आजपर्यंत बालेकिल्ला राहिलेला आहे. ज्या कालखंडामध्ये सरकार नव्हते, महाराष्ट्रात सरकार नव्हते, तर 91ला 2 खासदार, 95, 96ला 2 खासदार, 98ला 1 खासदार, 99ला दोन्ही खासदार, 2004ला दोन्ही खासदार, 2009ला दोन्ही खासदार, 2014ला दोन्ही खासदार आणि 2019ला दोन्ही खासदार. त्या कालखंडामध्ये कुठल्याही व्यवस्था नसतानासुद्धा, कुठलंही पार्टीचं संघटन इतक्या जोमात नसताना, आर्थिक स्थिती बरोबर नव्हती, सरकार सार बरोबर नव्हते, तरीही जनता या ठिकाणी भाजपवर प्रेम करत होती आणि त्यांनी ते निवडून दिलेलं होतं. दुर्दैवाने पहिली स्थिती अशी दिसते आहे की या ठिकाणी भाजपच्या फक्त 2च जागा आलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.